कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भो मा ते संगोऽस्तविकर्मणि। ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं। या स्वातंत्र्याचा फायदा फक्त भांडवलशाहीला, व्यापारी वर्गाला झाला, परंतु भारतीय लोकसंख्येचा मोठा घटक असणारा, अर्थव्यवस्थेचा कणा असणारा बळीराजाला मात्र स्वातंत्र्याचा काही फायदा झालाच नाही। त्याचे होणारे शोषण चालूच राहिले। फरक फक्त इतकाच झाला की गोरे गेले आणि काळे आले। राजकारणी, भांडवलदार, व्यापारी वर्ग यांच्या दृष्ट अभद्र युतीने मात्र शेतकऱ्याला फासापर्यंत जाण्याची परिस्थिती निर्माण केली। शेतकऱ्यांचे दुःख दिवसेंदिवस वाढतच राहिले। शेतकरी कर्जबाजारी झाला। आधार नसलेला शेतकरी हताश होऊन जीवनाची यात्रा संपवायला लागला। एकेकाळी श्रेष्ठ असणारी शेती आता कनिष्ठ व्हायला लागली। 1980च्या दशकामध्ये एका क्रांतीची सुरुवात शेतकऱ्यांच्या जीवनात झाली। ती क्रांती होती शेतकरी संघटना। शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण। शेतीमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे, भीक नको, हवे घामाचे दाम, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, ह्या घोषणांनी 80च्या दशकाचा असमंत ढवळून निघाला। शेतकरी संघटना त्याला आपली वाटू लागली। एक परिवर्तनवादी चळवळ शेतकरी संघटना नावाच्या रूपात शेतकऱ्यांचा एकमेव आधार बनला। शेतकरी लढण्यासाठी तयार झाला, मरण्याऐवजी तो लढण्याचा विचार करू लागला। ही प्रेरणा त्यांच्यात शेतकरी संघटनेने निर्माण केली। ह्या शेतकरी संघटनेचे जनक, आधारस्तंभ, प्रणेते, ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व सन्माननीय शरद जोशी साहेब। एक असे व्यक्तिमत्व की ज्यांच्या एका आदेशावर हजारो शेतकरी रूपी मावळे कार्यकर्ते बलिदानासाठी तयार होत। अशा असंख्य कार्यकर्त्यांमुळे शेतकरी संघटनेचा एक वटवृक्ष तयार झाला। अशाच असंख्य कार्यकर्त्यांपैकी एक होते लढवय्ये शिलेदार गणपतराव पाटील। त्यांच्या कार्याचा एक अल्पसा परिचय। नाशिक तालुक्यातील गंगापूर गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले गणपतराव लहानपणापासून अतिशय धाडसी, कर्तृत्ववान होते। प्रतिकूल परिस्थितीत एक यशस्वी शेतकरी म्हणून नावारूपास आले। नाशिक मनपात त्यांनी कॉन्ट्रॅक्टरचे काम केले। त्यांनी असंख्य वृक्षांचे रोपण पूर्ण केले। त्यामुळे राज्य शासनाने नाशिकला हरित नाशिक हा पुरस्कार दिला। शेतकरी संघटनेने 1984 साल हे शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य वर्ष म्हणून जाहीर केले। एक मोठी चळवळ सुरू झाली, ती वाढतच गेली व ह्या चळवळीने प्रेरित होऊन गणपतरावांनी या चळवळीत उडी घेतली। गणपतराव शेतकरी संघटनेशी जोडले गेले। तो दिवस होता 18 जानेवारी 1987, राजीरवस्त्र होळी। कापूस आंदोलनाचा एक भाग जिल्ह्यातील कापड दुकानांसमोर उभे राहून ग्राहकांनी राजीवस्त्र खरेदी करू नये असे आंदोलनाचे स्वरूप होते। ह्याच आंदोलनापासून गणपतरावांनी आपल्या शेतकरी संघटनेच्या कामाचा प्रारंभ केला। 15 फेब्रुवारी 1987 मुख्यमंत्री निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन। 6 एप्रिल 1987 एका साप्ताहिकाच्या अंकाच्या प्रकाशनानिमित्त शरद जोशी साहेब नाशिक येथे आले होते। तेथे गणपतरावांची शरद जोशी साहेबांशी पहिली भेट। शरद जोशी साहेबांना भेटल्यावर इतक्या मोठ्या माणसाला भेटण्याचा खूप आनंद झाला व त्यांच्या कामाचा हुरूप वाढला। तो तहहयात राहिला। 25 नोव्हेंबर 1988 नरहरी नाना ढिकले हे संघटनेचे जाणकार व ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्या सल्ल्यानुसार
मानूर, नाशिक येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत गणपतरावांची नाशिक तालुका अध्यक्षपदी निवड झाली. जबाबदारी वाढली तसा कामाचा आलेखही वाढतच गेला. अन्यायाला वाचा फोडणे हे गणपतरावांच्या रक्तात होते. एखादे काम शांततेच्या मार्गाने होत नसेल तर रस्त्यावर उतरून आंदोलन करून आपल्या मागणीला न्याय मिळवून देत असत. 28 डिसेंबर 1988 तालुका अध्यक्ष गणपतराव पाटील अंगारमळा येथे निवासी असलेले शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी साहेबांना भेटले. 23 जानेवारी 1989 गंगापूर गावात शेतकरी संघटना फलकाचे अनावरण. 24 फेब्रुवारी 1989 गणपतरावांनी नाशिक मनपाला विकास आराखड्याच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या जमिनी विकास आराखड्यात जातात किंवा नाही ही विचारणा पत्र व्यवहाराद्वारे केली. 17 डिसेंबर 1991 वर्धा येथील कार्यकारिणीच्या बैठकीत नाशिक जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष म्हणून गणपतरावांची निवड. जिल्हाध्यक्ष झाल्यावर जिल्हाभर दौरा करून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या व सर्वांना एकत्र घेऊन वेळोवेळी शरद जोशी साहेबांशी फोनवर बोलून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामाचे आंदोलनाचे नियोजन करत असत. विविध आंदोलने. 18 जुलै 1994 मुंबई महापालिका उपायुक्त गोरा खैरनार निलंबनाच्या निषेधार्थ आंदोलन. कर्जमुक्ती आंदोलन. नाबार्ड फॉर्म भरणे. भूविकास बँक कर्मचाऱ्यांना गावबंदी केली व सक्तीची वसुली थांबवली. महिला आघाडी आणि शेतकरी संघटना एकत्र येऊन दारूबंदी आंदोलन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची एकत्रित जयंती उत्सव. अशी अनेक आंदोलने व अनेक कामे गणपतरावांच्या नियोजनातून पूर्ण झाली. शेतकरी संघटनेची आंदोलने, रास्ता रोको यांमुळे त्यांना जेलमध्ये जावे लागले. अशा वेगवान नेतृत्वाच्या कामाचा वेग लक्षात येताच 22 नोव्हेंबर 1994 रोजी मनमाड येथील शेतकरी संघटनेच्या बैठकीत उत्तर महाराष्ट्र विभाग प्रवक्ता म्हणून गणपतरावांची निवड झाली. तालुका, जिल्हा आता उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर आली. गणपतरावांची लोकप्रियता वाढतच गेली. गणपतराव आता शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारा दादा झाले होते. शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून त्यांची ओळख झाली होती. पण म्हणतात ना, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. याच वाक्याची प्रचिती गणपतरावांच्या बाबतीत आली. एक दिवस हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. एक शेतकरी, एक कार्यकर्ता, एक नेता, एक माणूस आता आपल्यात नाही, आता आपल्यात नाही, आता आपल्यात नाही.